मित्रांनो, तर आज आपण बघूया अँटीहिस्टामाइन्स. बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की बाबांनो, हिस्टामाइन्स काय आहे. तर बघा, हिस्टामाइन्स इज इज ॲन अमाइन. इट इज ॲन फॉर्म इन मेनी टिश्यूज. हिस्टामाइन काय आहे, एक टिश्यू अमाइन आहे आणि ते काय आहे, खूप म्हणजे मेनी टिश्यूजमध्ये फॉर्म होते. इट इज ऑल्सो फाउंड इन वेनम ऑफ बीज, सिंग्स एक्सेट्रा. आणि ते जे आहे का, ज्या काही मधमाशा वगैरे असतात का, त्यांच्या वेनममध्ये फॉर्म होणार आहे, फाउंड होते. हिस्टामाइन इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ मास्ट सेल्स. हिस्टामाइन कसं रिलीज होतं, इन द फॉर्म ऑफ मास्ट सेल्स. खूप महत्त्वाचं आहे बरं का हे. हिस्टामाइन्स आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे हे पॉईंट. हिस्टामाइन ॲक्ट ऑन H1, H2 अँड H3 रिसेप्टर. हिस्टामाइन कुठे ॲक्ट होते, H1, H2 आणि H3 रिसेप्टरवर. मग त्याचे ॲक्शन काय बघा. हिस्टामाइन प्रोड्युसेस ॲक्शन स्मूथ मसल, इन्क्रीज मसल टोन, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट, कॉझिंग स्पाझम, डायरिया, इन्क्रीज गॅस्ट्रिक सिक्रेशन्स. हिस्टामाइन स्टिम्युलेट सेन्सरी नर्व एंडिंग्स कॉझिंग पेन अँड हेडिंग. जी काय आपल्या बॉडीमध्ये ॲक्शन्स होणार ज्या आहेत त्या काय होणार आहेत, हिस्टामाइन्समुळं होत असतात. मग आता हिस्टामाइन्समध्ये ज्या गोष्टी होतात आपल्याला त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात काम करायचे, तर मग काय लागेल आपल्यासाठी, अँटीहिस्टामाइन. तर आपल्याला मेन महत्त्वाची गोष्ट कोणती, अँटीहिस्टामाइन बघणं महत्त्वाचं आहे. तर बघूया चला. बघा, अँटीहिस्टामाइन्स आर मेडिकेशन दॅट ब्लॉक द इफेक्ट ऑफ हिस्टामाइन. मग आता हिस्टामाइन, अँटी म्हणजे काय, अगेन्स्ट द हिस्टामाइन. हिस्टामाइनचं कामच काय अँटीहिस्टामाइनचं कामच काय असणार आहे, अगेन्स्ट द हिस्टामाइन. बघा काय म्हणते, अँटीहिस्टामाइन्स आर द मेडिकेशन दॅट ब्लॉक द इफेक्ट ऑफ हिस्टामाइन. ते काय करणार आहे, जे काही हिस्टामाइनचा इफेक्ट आहे त्याला काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. कोण, अँटीहिस्टामाइन. अ केमिकल इन्व्हॉल्ड इन ॲलर्जिक रिॲक्शन. ते काय आहे बघा, एक केमिकल आहे, ते कशामध्ये इन्व्हॉल्व असते, ज्या काही ॲलर्जिक रिॲक्शन असतील, इन्फ्लामेशन असतील अँड अदर फिजिओलॉजिकल प्रोसेसेस असतील. दे आर कॉमनली यूज टू ट्रीट ॲलर्जिक कंडिशन्स. बघा, अँटीहिस्टामाइनचं काम काय आहे, ज्या काही ॲलर्जिक कंडिशन्स बॉडीमध्ये ऑकर्स होतात त्याच्या विरुद्ध काम करायचं काम आहे. कॉमनली यूज टू ट्रीट ॲलर्जिक कंडिशन्स, मोशन सिकनेस अँड सम कोल्ड सिम्पटम्स. मोशन सिकनेस म्हणजे काय, जे काही पेशंट प्रवास वगैरे करत असतात त्याच्यामध्ये मोशन सिकनेस होत असतं, त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण अँटीहिस्टामाइन्स देतो. तर आपण त्याचं बघूया क्लासिफिकेशन. बघा क्लासिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशनमध्ये बघा, एक दिलेलं आहे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड दिलेलं आहे सेकंड जनरेशन. तर आपण पहिल्यांदा बघू फर्स्ट जनरेशन. तर फर्स्ट जनरेशनमध्ये काय दिलं आहे बघा, डायफिन हायड्रामाइन. पुन्हा 2 नंबरला काय दिलेलं आहे, डायफिन हायड्रानेट. 3 नंबरला काय दिलेलं आहे, फिनेरामाइन. 4 नंबरला ट्रिप्लेमाइन. 5 नंबरला प्रोमिथॅझिन. 6 नंबरला सायक्लिझिन. 7 नंबरला मेक्लिझिन. 8 नंबरला ब्युस्लिझिन. तर हे झालं फर्स्ट जनरेशनचं ड्रग्स. त्यालाच काय म्हणतो आपण, सेडेटिव्ज. आणि सेकंड जनरेशनमध्ये काय असणार, नॉन सेडेटिव्ज. मग नॉन सेडेटिव्ज कोणते कोणते बघा, फेक्झोफेडिन. सेकंड आहे लोरॅटेडिन. थर्ड आहे डिसलोरॅटेडिन. 4 आहे ॲक्लोवेस्टिन. 5 नंबर आहे सिट्रिजिन. सिट्रिजिन जे आहे का, ही मोस्ट कॉमन यूज होणारी टॅबलेट आहे मित्रांनो. 8 नंबर आहे लिओसिट्रिजिन. लिओसिट्रिजिन सुद्धा हॉस्पिटलमध्ये खूप प्रमाणामध्ये यूज होते. तर आपल्याला आता सगळ्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. बाबांनो, मेकॅनिझम ऑफ ॲक्शनच माहीत नसेल तर तुम्ही काय लिहिणार आहेत, आपल्याला काहीच लिहिता येत नाही. जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर माहीत नसेल, आपला ड्रग गेलो तर आपण, पण कुठं जाऊन कुठे ॲक्ट होणार आहे हेच जर माहीत नसेल तर आपण काहीच लिहू शकत नाही त्याच्याविषयी. तर त्याच्यामुळे आपण काय बघूया, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर बघा पहिल्यांदा काय दिलं आहे, ब्लॉकेज ऑफ ॲक्शन ऑफ हिस्टामाइन. तर आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे अँटीहिस्टामाइनचं कामच काय असणार आहे, जे काही हिस्टामाइन्स असणार आहे त्यांना काय करायचे, ब्लॉक करायचे. तर बघा ते काय, H1 रिसेप्टर अँटिगोनिस्ट ब्लॉक द ॲक्शन ऑफ हिस्टामाइन ॲट ऑन H1 रिसेप्टर. ह्याचं काम काय असणार आहे, जे काही हिस्टामाइन असणार त्याचं काम, त्याला काय करायचे, ब्लॉक करायचे. दे ब्लॉक द हिस्टामाइन इंड्युस्ड डिफेक्ट्स ऑन द स्मूथ मसल. ज्या काही रिॲक्शन वगैरे काही ॲलर्जी कंडिशन झालेल्या असणार त्या ठिकाणी काय करणार, जे काही हिस्टामाइन्स वगैरे रिलीज झाले त्याला काय करणार, ब्लॉक करणार.
व्हेसल्स अँड रिस्पॉन्स ऑन स्किन, आणि ती काय करणार नंतर पण आपल्या स्किनला जे काही म्हणजे पहिल्या ज्या पद्धतीत होती त्या पद्धतीत आणण्याचं कार्य करणार. मग सेकंड नंबरला काय दिलेलं आहे बघा, तर सेकंड नंबरला काय दिलेलं आहे, सेडिएशन. सेडिएशन म्हणजे झोप येणं, गुंग येणं. कॉजेस काय आहे त्याचे, डिझिनेस, इनॅबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट. मग तुम्ही काय करणार, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. बाय चान्स जर कधी क्लासमध्ये लेक्चर वगैरे काही चालू असेल तर तुम्ही काय करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. तर नंतर मग काय दिलेलं आहे बघा, अँटी मोशन सिकनेस डिफेक्ट. जर कधी तुम्ही गाडीमध्ये प्रवास वगैरे काही करत असताल तर त्या कंडिशन म्हणजे त्या टायमाला आपल्याला जाणून येईल की बाबा अँटी मोशन सिकनेस हे काय असतं ते. तर बघा त्याच्यात काय दिलं आहे, सेव्हरल अँटीहिस्टामाइन्स प्रिव्हेंट मोशन सिकनेस अँड वॉमिटिंग. मग प्रवासामध्ये कधी कधी बघा पेशंटला उलटी वगैरे येत असते, त्याच्या अगोदरच आपल्याला ही गोळी घ्यायला सांगतात. 4 नंबरला काय दिलेलं आहे, अँटी पार्किन्सन्स डिफेक्ट. अँटी पार्किन्सन्स डिफेक्ट्स लाईक ऑरफॅड्रिन, डायफेनेरामाइन अँड प्रोमिथॅझिन सप्रेस द ट्रिमर्स रिजिडिटी अँड एक्सेसिव्ह सॅलिनेशन. जे काही अँटी पार्किन्सन्स आहे त्या इफेक्ट्समध्ये सुद्धा आपण हे काय करतो, त्याचा इफेक्ट दाखवते. 5 नंबरला काय दिलेलं आहे, ऑदर ॲक्शन. ऑदर ॲक्शन काय असणार बाबा त्याची, अँटीहिस्टामाइन्स आर ऑल्सो लोकल ॲनेस्थेटिक. तर ते काय आहेत बघा, लोकल ॲनेस्थेटिक्स आहेत. मग आपल्याला त्याचे आता ॲडव्हर्स इफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यालाच काय म्हणतात बघा, पेपरमध्ये कसा सुद्धा क्वेश्चन येतो, ॲडव्हर्स इफेक्ट विचारतील तुम्हाला, ॲडव्हर्स रिॲक्शन विचारतील किंवा साईड इफेक्ट. तर आपल्याला यायचं कोणतं, हे तिन्ही पण मिळून एकच आहे. तर बघा कोणते कोणते ते, सेडिएशन आसन, सेडिएशन आसन, सेडिएशन आसन, डिझिनेस आसन, मोशन इन कॉन्सन्ट्रेशन आसन. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस प्रवास वगैरे करणार ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहणार का नाही राहणार. मग ड्राय माउथ आसन, तोंड कोरडं पडू शकतं. ब्लड विजन आसन, अंधक दिसू शकतं. कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तुम्हाला, युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं किंवा हेडॅक होऊ शकतं. तर हे झाले त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट. तर आता बघूया त्याचं आपण युजेस. आता युजेस खूप महत्त्वाचे, आपल्याला कुठे यूज म्हणजे करायचं हे पण माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर त्यात आपण बघूया युजेस. युजेस, ॲलर्जिक रिॲक्शन्स. ज्या काही ॲलर्जिक रिॲक्शन असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्याला काय करू शकतो, यूज करू शकतो. मग असेल कॉमन कोल्ड असन, ज्या पेशंटला काही आता ॲलर्जी काय म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, कॉमन कोल्ड तर माहिती आहे तुम्हाला, ॲलर्जी कंडिशन पण आहे ही पण. तर त्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. मोशन सिकनेस असेल, ज्या पेशंटला कोणत्या मोशनची ॲलर्जी असेल, समजा कुठं जाताना वगैरे उलटी वगैरे होत असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण ह्याला यूज करू शकतो. अँटीइमेटिक आहे. पुन्हा काय म्हणजे अँटीइमेटिक म्हणजे काय, वॉमिटिंग प्रिव्हेंट करायचं आहे. पुन्हा काय, प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन आहे, ते पण माहिती आहे तुम्हाला. हिप्नोटिक्स आहे, ज्या पेशंटला काही गुंगी वगैरे येत असेल तेव्हा, वर्टिगो असेल किंवा कफ असेल. तर अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे, त्याचं पूर्ण बघितलेलं आहे. कशाचं, अँटीहिस्टामाइन्सचं. अँटीहिस्टामाइन्स ड्रग्स हे ॲट अ म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे आहेत बरं का मित्रांनो. हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करून घ्या. तर आपण त्याच्यामध्ये काय काय बघितलं, हिस्टामाइन म्हणजे काय बघितलेलं आहे, त्याची ॲक्शन बघितली आहे. पुन्हा अँटीहिस्टामाइन बघितलेलं आहे. नंतर त्याचं काय बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशनमध्ये किती, 2, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. त्यालाच काय म्हणायचं, सेडिटिव्ज आणि नॉन सेडिटिव्ज. फर्स्ट जनरेशनमध्ये बघितलं काय, डायफेनेरामाइन, डायफेनहायड्रनेट, फिनेरामाइन, ट्रिप्लेन, प्रोमिथॅझिन, सायक्लिझिन, मेक्लिझिन, ब्युक्लिझिन. सेकंडमध्ये काय बघितलं आपण, सेकंड जनरेशनमध्ये फेक्झोफेडिन, लोरेटेडिन, डेस्लोरेटेडिन, पुन्हा काय ॲक्लोव्हिरॅस्टिन, सिट्रिझिन, लिओसिट्रिझिन. सिट्रिझिन माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण काय ही मोस्ट ऑफ कॉमन म्हणजे कॉमन टॅब्लेट आहे की आपण खूप जास्त प्रमाणामध्ये यूज होती. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, कशा प्रकारे त्याचं काम करतं ते. पुन्हा नंतर काय बघितलं, त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट बघितले, आणि नंतर बघितलं त्याचे युजेस ऑफ अँटीहिस्टामाइन्स. अँटीहिस्टामाइन्सचे काय आपण बघितले, युजेस बघितले. कुठं कुठं होते बाबा, ज्या काही ॲलर्जी कंडिशन असते आणि ज्या पेशंटला काय सर्दी वगैरे असन, मोशन सिकनेस असन, अँटीइमेटिक असन, हिप्नोटिक्स असन, वर्टिगो असन, प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन, ह्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, हे मेनली यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे आज, अँटीहिस्टामाइन्स. थँक्यू मित्रांनो.